भाजपनं काय सगळं आता हे पैसे लाडक्या बहिणीच दिले. हा लाडक्या बहिणीच दिलेला आहे पैसे. पुन्हा तुमचं ते मोदीनं 2-2 हजार रुपये येतात 4 महिन्याला. अजून पुन्हा आम्ही बाकीची कामं गाव पातळी आम्ही केलीच आहे. तिथं पाणी सोय व्यवस्थित चालूच आहे. बाकीच काय आता गावाला काय कमी आहे तेव्हा काहीच नाही ना. भाजप विकास काम हा विकास केलेलाच आहे. तर रस्ता केलेला आहे. तर सगळं ब्लॉक फ्लॅग मारून मागासवर्गीची ही सगळी कामं आम्ही पद्धतशीर केलेलीच आहे. ती आता विकास काम काय अशी राहिली आता कामाचं फक्त टेंबूच्या पाण्याचं तेवढं चालू आहे. तेवढं झालं म्हणजे मग कोणाला काय शेताचं काम पाणी जाते बरोबर सगळे तर राहणार जे ते नादाला लागते. त्यात मग आता कोणाला नशीब उघडल ते त्याचं नशीब ते सांगा. ही शेवटी जनता आहे. काम करायला म्हणजे कसं ते काम करायला अध्यक्ष ते त्यांच्याकडे ती सत्ता आहे. त्यात ती काम करायला. आता नानानं मागच्या वेळी ती ही लढवली त्यांनी पंचायत समिती. त्यांची बी कामं आहे ती असे गावगाव दिलेलीच कामं आहे ती पाण्याचे फिल्टरचं हे असं दिलं. त्याला तर आपण कसं नाकारायचं आहे असं आहे का ना. त्यामुळे काय अडचणीचा विषय म्हणजे कसं आता शेवटी लोकशाही आहे मतदानाला. त्याचा अधिकार त्याच्या विषय मग त्या आत काय करणार आपण म्हणून काय करायचं मग आपण जोडीदार आपण एकमेकाला असं पण त्याच्या मनाला काय कोणाला गावलंय का हे असं होत जाणार आहे. निकालाच काय टक्कर जाम आहे इथं आटपाडी तालुक्यात. त्यामुळे कोण येईल आणि कोण नाही हे मतदान झाल्याशिवाय सांगता येणार नाही. हा आता म्हणून काय करा ते नागनाथ नायकुड मिळलं त्या वेळेला आम्ही पिठाला भाकर खायला जायचो लांब पाहतो बारका असताना तेव्हा. आणि आता कोणी तू आणलं मी आणलं म्हणून त्याचा काय उपयोग नाही ना. शिरे आहे त्या माणसाचं नागनाथ नायकुड्याचं. पाणी टेंबू आणलं पण आपल्या गावाकडे. आपल्या गावाकडे नागनाथ नायकुड्यानंच आणलेलं आहे आधी. आणि आता हे त्याच्या पुन्हा बाबर आलं. पुन्हा तुमचं हे तसं श्री आता भारत पाटणकर अनिल बापू पाटील हा ह्या जुन्या माणसाचं. आता नुसतं नाव माझं सांगायचं तुझं सांगायचं पदावर असल्या नाव येणारच आहे तिथं. हा असंच आहे इथं. आता मी पदावर माझंच गाणार आहे ना. ती पदावर तेच गाणार आहे. हो असं होत झालं ना. तर श्रेय खरं त्या माणसाचं आहे पहिल्या असं आहे. आता म्हणून काय यांनी आणलं पाणी आल्यामुळे शेतकरी सुखी होणार. पण अजून आलं नाही जागेवर शेतकरी पोचलं नाही. ज्यावेळी पाणी येईल त्यावेळी शेतकरी सुखी झाला. बाकीच्या विकास कामात बाकी सगळे सुखी आहे. काय अडचण नाही. काय आव्हान करायला मतदारसंघात आता काय करायचं आता जे कसं आहे माहिती आहे का प्रत्येक गावात 2 गट आहेतच. त्यातनं सरनकर होत जाते. तरी पण आमच्या मापानं आम्ही प्रयत्न करणार. त्याच्या मापान ते करणार. आता 2 गट काय शिंदे गट ह्याचा गट भाजपचा गट हे 2 वर एकच आहे. खाली आमची भांडणं आहे ती. इथं काय आहे तेव्हा किती टक्के मतदान होईल पूर्ण गावात पूर्ण कसं आहे माहिती आहे का आता आमचं आता 1800-1850 असेल मतदान आहे ना. त्यातनं मग काय मैत असतील काय असतील ही कमी होणारच आहे त्यातनं असं होणार आहे.